मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी एक सुंदर कॅम्पेन केली होती. 2 अख्ख्या मोठ्या लक्झरी बसेस त्यांनी सेबी आणि एम्फीनी करून गावोगाव त्यांनी फिरवलं होत्या. कारण आपल्याला पाहिजे की सगळ्या पिनकोडपर्यंत, म्हणजे 19,000 पिनकोड आत्ता आहे असं म्हणतात, त्या सगळ्या पिनकोडपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचले पाहिजेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. प्रसाद, रिअल इस्टेट सेक्टर सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे असं म्हणतात की ₹1 जो रिअल इस्टेटमध्ये गुंतवला जातो तो 71 सेक्टरची इतर काळजी घेतो असं आहे. रिअल इस्टेटमध्ये काय घडामोडी वाटतात आपल्याला, की आता लिव्हिंगचं हे पण बदललं आहे, की म्हणजे रेंटल लिव्हिंग असेल किंवा आता असिस्टंट लिव्हिंग असेल, ओनरशिप आहे, काय वाटतं या सेक्टरबद्दल? तसं बघायला गेलं तर आपल्याकडे आता अफोर्डेबल हाऊसिंगकडे लोक जास्त नाही जात आहेत. लोक आजही, म्हणजे तुम्ही जर अर्बन एरियाजमध्ये बघितलं तर 1 करोड प्लसच्या रिअल इस्टेटकडे जास्त त्यांचा प्रभाव दिसून येतो. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट डेफिनेटली त्यासाठी पुश करत आहे, पण रेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर रेंटल पण जवळजवळ 6 to 8% ग्रोथ आहे अर्बनायझेशन याच्यामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण तुम्ही त्या रिअल इस्टेट पकडून त्याचे जे ॲन्सिलरी बाकीचे जे क्षेत्र आहेत ते पण त्याप्रमाणे त्यांचा प्रभाव चांगला दिसून येतोय. कारण एक पर्टिक्युलर जसं तुम्ही बोलत 71 ओव्हरऑल सेक्टर्स आहेत जे त्याला कामाला येतात. तर तुमच्याकडे एक पर्टिक्युलर बिल्डिंग बांधण्यासाठी सिमेंट लागतं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लागतात. एक पूर्ण बिल्डिंग बांधल्यानंतर त्याच्यानंतर लोखंडी सळ्यापासून सगळं आयरन जे काय आहे ते सगळं तुम्हाला लागतं. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे रिअल इस्टेट ग्रोथ असतो, आता हे तसं बघायला तर वर्लीमध्ये बसून रिअल इस्टेटमध्ये बोलणं चुकीचंच आहे. कारण आपण बघतोय की 10 वर्षापूर्वी वर्ली काय होती किंवा साऊथ मुंबई काय ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. आणि सिमिलरली तेच ट्रान्सफॉर्मेशन हळूहळू आपल्याकडे वेस्टर्न सबअर्ब्समध्ये बघायला मिळते. आणि तेच आपण बघतोय गावाकडे पण आजच्या डेटला लोकांना त्यांची जी जुनी घरं आहेत ती ते लोक डेव्हलप करतात. त्याचबरोबर त्यांना स्टेशनच्या जवळ मोस्ट ऑफ जे रेल्वे स्टेशन त्यांच्या आसपास तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग आता उभं राहतात दिसतात. बरोबर आहे. कारण ते प्रीमियमेशन आहे, लोकांना थोडंसं चेंज हवं आहे. आणि सर्वांसाठी